मित्रांनो, तुम्हाला मी आज सांगणार आहे की गांडूळ खत हे कसं तयार होतं पहिल्यांदा ते हे तुम्हाला दाखवणार. तर मित्रांनो, इथं जे आमचे म्हशीचं शेण आहे ते इथं टाकतात. मित्रांनो, हे बघू शकता, हे आमच्या म्हशीचं शेण टाकतात. तर मित्रांनो, हे 3-4 वर्षानंतर हे सरळ होतं. तर मित्रांनो, 4-5 महिन्यानंतर हे असं असं होऊन जातं. तर बघू शकता तुम्ही. तर हे 4-5 महिन्यानंतर हे जे असं नरम होतं, याला टाकाय पडतं गांडूळमध्ये. तर बघू शकता तुम्ही. आता दाखवतो तुम्हाला मी दाखवते की आता हे जे बेड असतात, ही बॅग आहे ना, मिनिमम तुम्हाला 2000 रुपयामध्ये मिळेल. तर हे खत आहे, हे बघा, याच्यामध्ये खत टाकीतलं जातं आणि यांच्यामध्ये गांडूळ असतात. तुम्हाला ते दाखवतो. यांचं जे पाणी मारता, पाणी मारले निघतं त्याला वर्मी म्हणता. बघू शकता तुम्ही की इथं वर्मी आहे. तर इथं तुम्हाला गांडूळ दाखवतो. तर हे गांडूळ आहे, बघू शकता, हे गांडूळ आहे. हे गांडूळ आहे, याच्यामध्ये टाकीतलं जातं. हे बघू शकता, इथं टाकल्यावर ते जातं. तर मित्रांनो, हे असे आम्ही हे बेड टाकलेले आहे. तर इथं जे माल निघतो तर हा सगळा इथं मारावा पडतो आम्हाला. तर इथं माल टाकीतला असतं. तर इथं आमचं झालंय, तर इथून जे गांडूळ निवडले जातात ते साईडला केले जातात आणि त्याच्यानंतर हे हे गाळलं जातं इथं. इथं जो तो झारा लावलेला आहे तिकडं, तर तो त्याच्याने गाळलं जातं. मग त्याच्यानंतर हे खत आहे, हे असं बनतं. बघू शकतो तुम्ही, हे बनतं. हे खूप नरम असतं याच्या आणि वास पण येत नाही याचा. तर याच्या हा हे खत बनलेलं असतं. मग याच्यावरती जे ऑर्मिवॉश असतं, ऑर्मिवॉश याच्यावर मारावं पडतं. मग त्याच्यानंतर याला पॅकिंग केलं असतं. आम्ही इथं 40 किलोची पॅकिंग करता, तर ही मात्र तुम्हाला 250 रुपयामध्ये मिळेल. तर तुम्हाला कधी घ्यायचे असेल तर इथं घ्या. नंदुरबार तालुका शहादा मसावत, इथे या. तुम्हाला फक्त एक गांडूळ खत प्रकल्प आहे. इथं तुम्हाला 250 रुपयामध्ये 40 किलोची बॅग मिळेल. तर तुम्हाला आम्ही दाखवू शकतो की हे गांडूळ खताचं ते हे आमचं गांडूळ खत, ते जय मल्हार गांडूळ खत प्रकल्प, हे तुम्हाला मसावतला मिळेल फक्त 250 रुपयामध्ये. 40 किलोची बॅग तुम्हाला मात्र 250 रुपयामध्ये. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा. तर हे सगळं हे आम्ही येथे लहान शेडापासून तयार केलं होतं. आता मोठं शेड केलं, तर आमची विक्री वाढली, तर आम्ही आता मोठं शेड बांधलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कधी असे व्हिडिओ बघायचे असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं नको विसरा.